महापालिकेला कळवल्यानंतरही ही आग विझवली जात नाही आणि म्हणून शेवटी त्या भागात पर्यावरणाचा प्रश्न लोकांना श्वास घेता येत नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली। ढिम्म प्रशासन बसलेलं आहे। भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेत आल्यापासून प्रशासन एकदम ढिम्म झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे लोक नुसते शोबाजीमध्ये अडकलेले आहेत। आणि शिवसेनेनं आज आक्रमकपणे आंदोलन केलं आहे। शिवसेनेने आपल्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे। मला वाटतं हे आंदोलन अशाच पद्धतीनं चालू राहील। दादाच्या राष्ट्रवादीमध्ये एका कथित ऑडिओ क्लिपमधून जे आहे ते धुसफूस पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं अजितदादाबद्दल आक्षेपार्थ वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवार यांच्याकडे असं माहिती असेल। शेवटी ज्याच्या बळावर जगलो त्याच्याच विषयी नंतर अशा पद्धतीनं काही लोक बोलत आहेत, परंतु शेवटी तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादाच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। निश्चित त्यांचे नेतृत्व सक्षम आहे ते विषय बघायला। मुंबईत होणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या इव्हेंटमध्ये जय पवार यांच्या सर्व पदाचा उल्लेख करण्यात आला। जय पवार राष्ट्रीय सचिव, अजितदार आणि शिस्तबद्ध समितीचे अध्यक्ष असा सुद्धा उल्लेख त्यात करण्यात आला आहेच ना। ते आहे जय पवार, मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे त्याचे ते पदाधिकारी आहे, त्यामध्ये त्या पदावर आहे तर नाव घेतलं असेल एखाद्या कंपनीनं, मला वाटत नाही त्याच्यात काही चुकीचं आहे। गणेश नामवंदर आणि विष्णू स्वामींनी आज त्यांचे इलिगल जे बांधकाम होते ते स्वतःहून पाडायला सुरुवात केली। ते चांगलं आहे, स्वतःहून पाडायला सुरुवात केली। आमच्या लोकांचे जाऊन पाडले महापालिकेनं, भाजपवाल्याचे पाडले नाही। भाजपवाल्याचे पाडायला पाहिजे, ठीक आहे, त्यांनी आता स्वतःहून पाडायला सुरुवात केली, काही हरकत नाही।